नमस्कार, मी श्वेतांकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करूयात हेडलाईन्सनी। 9 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार बेळगावात हिवाळी अधिवेशन। अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली माहिती। खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला नवीन कलाटणी। जमीन व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरवल्याचे धक्कादायक वक्तव्य। खादरवाडी शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया। अल्पसंख्याक कोट्यात मंत्रिपद द्यावे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केली मागणी। बेळगावात पत्रकारांसमोर त्यांनी मांडली भूमिका। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बेळगाव शहरात पुढील 5-6 महिन्यात ऑटोमीटर बसवणं अनिवार्य केलं जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले। आगामी 5-6 महिन्यात बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी मीटर बसवणं अनिवार्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली। मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की शहरात प्रवास करणाऱ्या ऑटो रिक्षांसाठी मीटर बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती। त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू केली जात आहे। मात्र ऑटो चालकांना त्रास होऊ नये याची काळजी घेत मीटर बसवण्याचे निर्देश दिले आहेत। 1-2 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ನಾವೊಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ರೋಡ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಆಟೋ ಚಾಲಕರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವೊಂದು ಫೀಡ್ಬ್ಯಾಕ್ ತಗೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಅವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ, ಹಿಂದಿನ 10 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು 8,000 ಹೊಸ ಆಟೋಗಳಿಗೆ ಪರವಾನಗಿ ಲೈಸೆನ್ಸ್ ನೀಡಲಾಗಿದೆ। ಅದರಿಂದ ಡಿಮಾಂಡ್ಗೆ ತಕ್ಕಂಥ ಸಪ್ಲೈ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಸಪ್ಲೈ ಅಂದರೆ ಆಟೋ ಚಾಲಕರ ಏನು ನಂಬರ್ ಇದೆ ಅದು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ। ಸೊ ನಾವು ಅವರ ಬೇಡಿಕೆ ಏನಿತ್ತಂದರೆ, ಈ ಪರವಾನಗಿ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ತಡೆ ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ 5 ವರ್ಷ ಕೊಡಬಾರ್ದಂತ। ಅದನ್ನು ನಾವು ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಬಟ್ ನಾವು ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಈಗ ಮೀಟರ್ ಅವರು ಅಳವಡಿಸ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಆವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ತಪ್ಪು ಕಲ್ಪನೆ ಬಂತು, ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗಡೆ 2 ತಿಂಗಳೊಳಗಡೆ ಆಗಬೇಕಂತ। ಆವಾಗ ನಾನು ಅವರಿಗೆ ಹೇಳಿರೋದು ಏನಂದರೆ, ನಮ್ಮ ಪ್ರೊಸೀಡಿಂಗಲ್ಲಿನೂ ಹಾಗೆ ಬಂದಿದೆ, ನಾವು 1-2 ತಿಂಗಳ ನಂತರ ಅವ್ರ ಜೋಡಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಮೀಟರ್ಗಳ ಖರೀದಿ ಹಾಗೂ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ಪೂರ್ವ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಇದನ್ನು ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಬಟ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇದಕ್ಕೆ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಒಂದು 5-6 ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆ ಇದು ನಾವು ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀವಿ। 100% ಇದರದ್ದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ। ಬಟ್ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ಮೀಟರ್ ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಫಸ್ಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದನ್ನು ಕಂಪಲ್ಸರಿ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಅವ್ರನ್ನ ಕರೆದಿದ್ದೀನಿ ಫಾರ್ ದಿ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ರೋಡ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಆಟೋ ಚಾಲಕರು ಖುದ್ದಾಗಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇವೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆ್ಯಂಡ್ ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆ ಆವಾಗ ಏನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕರೆಕ್ಟ್ ಸ್ಪಂದನವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅವರು ಅಪ್ರಿಷಿಯೇಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಆಟೋ ಚಾಲಕರ ಸಂಘಟನೆಗಳ ಜೊತೆನೂ ನಾವಿದ್ದೀವಿ। ಸೊ ಯಾರಿಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ। ಬಟ್ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ನಾವು ಅವರಿಂದ ಏನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೀವೋ ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಲಾವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ, ಯಾರಿಗೆ ಸಡನ್ಲಿ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ, ಹಂಗೆ ಮಾಡಲ್ಲ ಕೆಲಸ ನಾವು। ಬಟ್ ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಅದು ನಮ್ಮ ಡಿಸ್ಕ್ರೆಷನರಿ ಪವರ್ ಇದೆ। ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋ ಥರನೇ ಆ ಕೆಲಸ, ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ। ऑटो चालकांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल। शहरात ऑटो मीटर बसवणं निश्चित आहे, असेही ते म्हणाले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। आज राज्यभर वक्फ बोर्डाची निवडणूक होत असून बेळगावमध्येही मतदान होत आहे। अनेक वर्षांनंतर ही निवडणूक प्रथमच होत आहे।
आज राज्यभर वक्फ बोर्डाची निवडणूक होत असून बेळगावमध्येही मतदान होत आहे. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक प्रथमच होत आहे. राज्यातील 4 विभागांमध्ये आज मतदान होणार असून बेळगाव विभागाचे मतदान बेळगाव शहरातील प्रादेशिक आयुक्त कार्यालयात पार पडत आहे. यापूर्वी खासदार, आमदार आणि बार कौन्सिल विभागांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र मुतवली विभागातील 2 महत्त्वाच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे. ही निवडणूक मंत्री जमीर अहमद यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ठरत आहे, कारण त्यांनी प्रमुख सुन्नी समाजाच्या धार्मिक गुरूंच्या विरोधात स्वतःच्या निकटवर्तीयाला उभं केलं आहे. गुलबर्ग्यातील प्रसिद्ध हजरत ख्वाजा बंदे नवाज दर्गा, दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या दर्ग्यांपैकी एक, यांचे वारसदार सज्जादे नशीन सय्यद मोहम्मद अली हुसैनी यांच्या विरोधात मंत्री जमीर अहमद यांचे निकटवर्तीय चित्रदुर्गचे अनवर भासाहा तसेच अन्य 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वक्फ बोर्डाच्या निवडणुकीत सहसा बिनविरोध निवड होण्याची परंपरा आहे. मात्र यावेळी मंत्री जमीर अहमद यांनी त्यांच्या निकटवर्तीयाला धार्मिक गुरूंविरोधात निवडणुकीसाठी उभं केल्यानं मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. गुलबर्ग्यातील सज्जादे नशीन सय्यद मोहम्मद अली हुसैनी यांना निवडून आणण्यासाठी सुन्नी समाजातील सर्व धर्मगुरूंनी एकत्र येत राज्यभर प्रचार केलाय. मुख्यमंत्री इब्राहिम रोशन बेग यासारख्या अनेक नेत्यांनीही त्यांना पाठिंबा देत राज्यभर फिरून प्रचार केला. मुतवल्ली विभागाच्या 2 जागांसाठी आज मतदान होत आहे. वक्फ संस्थांमधील 1 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या मुतवल्लींना मतदानाचा अधिकार आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 59 मतदार, धारवाडमधील 39 मतदार, विजयपूरमधील 111, बागलकोटमधील 33, कारवारमधील 15, हावेरीमधील 78 आणि गदगमधील 17 मतदार असून हे सर्वजण बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयात मतदान करणार आहेत. ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಮದು ಒಂದು ಲೀಡರು, ಮೈನಾರಿಟಿ ಲೀಡರ್ ಅದಾರು. ಮತ್ತು ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇದು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಏನಿದೆ, ಇವರು ಮುತವಲ್ಲಿ ವೋಟ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ಮುತವಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಅವರು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಅದಾರಂತೆ. ಆ ಥರದೆಲ್ಲ ಪಾಲಿಟಿಕಲ್ ಏನು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಪಾಲಿಟಿಕಲ್ ಹತ್ರದಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಅವರು ವಫ್ ಸಲುವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬಿ ಜೆ ಪಿ ಅವರು ಯಾರ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾರ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾರೋ ಅವರು, ಯಾರು ಇರಲಿ ಅವರು ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಇವರು ಇದು ಬಿಟ್ಟು ವಫ್ ಬೋರ್ಡ್ ಬಿಟ್ಟು ದೇವಸ್ಥಾನ ಜಮೀನು ಎಷ್ಟು ಎಂಕ್ರೋಚ್ ಆಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೇ ಭಾಳ ದೇವಸ್ಥಾನ ಅದಾರು. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜಮೀನು ಎಂಕ್ರೋಚ್ ಆಗಿದೆ, ಅದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಿಗಬೇಕು, ಅದು ಹೋರಾಟ ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ಮಠದ ಜಮೀನು, ಎಷ್ಟು ಮಠದ ಆಸ್ತಿ ಅದು ಎಂಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಅವ್ರು ಸ್ವತಃ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಮಾಡಿದಾರು. ಅದು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಲಿ ಅವರು. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಬಿಡಿ, ಅದು ಮಾಡಿ. ಮೊದಲು ಬೆಳಗಾವಿದಲ್ಲೇ ಎಷ್ಟು ದೇವಸ್ಥಾನದ ಜಮೀನು ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಎಷ್ಟು ದೇವಸ್ಥಾನ ಜಮೀನು ಎಂಕ್ರೋಚ್ ಆಗಿ ಸ್ವತಃ ಹೆಸರು ಮಾಡಿದಾರು. ಅದು ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಅವರು. ಯಾಕೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮಾಡಲಿ ಅದು. ಮತ್ತು ವಫ್ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಏನು ಅಲ್ಲ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅದು ವಫ್ ಆಗ್ತೈತಿ. ಜಬರ್ದಸ್ತಿ ತೊಗೊಂಡಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಮಾಜು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲೇ, ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲೇ. ನಾವು ಹಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಯಾರು ವಫ್ ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರು ಲಿಖಿತ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಒಪ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ನಮಾಜ್ ಆಗ್ತೈತಿ. ಹಂಗೆ ಇದೆ ಅದು ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲೇ. ಅವ್ರು 3 ಟೀಮ್ ಮಾಡಲಿ, 30 ಟೀಮ್ ಮಾಡಲಿ, ಏನು ಸತ್ಯ ಇದೆ ಸತ್ಯ, ಏನು ಸುಳ್ಳಿದೆ ಅದು ಸುಳ್ಳು. ನಾ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ, ನಾವು ಯಾರ್ದು ಜಬರ್ದಸ್ತಿ ಜಮೀನು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅವರು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ರೈತರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಯ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಅವರು ದೇವಸ್ಥಾನ ಜಮೀನ್ದು ತನಿಖೆ ಮಾಡಲಿ ಮೊದಲು. ಇದರ ಜೊತೆ ದೇವಸ್ಥಾನ ಜಮೀನು ಎಷ್ಟು ಆಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ ಅಷ್ಟು ತನಿಖೆ ಮಾಡಲಿ. ಮಠದ ಜಮೀನು ಎಷ್ಟು ಆಕ್ರಮಣ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಎಂಕ್ರೋಚ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು
ಜಮೀನು ಅವ್ರ ತಂದ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಮಾಡಿ ತಗೊಂಡಾರು, ಆ ಥರದ್ದು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡಿ ಮೊದಲು, ಆಮೇಲೆ ಬರ್ತು ಮಾತಾಡೋಣ ನಾವು. ಸರಿ, ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಶಾಸಕರ ಕೈಗೆ 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಆಫರ್ ಮಾಡಿದಾರಂತೆ. ನಿನ್ನೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅವ್ರದ್ದು ಬಂದಿತ್ತಂತ ಆಫರ್. ನಿಮ್ಗೇನಾದ್ರು ಬಂದಿತ್ತಾ ಸರ್? ನನಗೆ 100,000 ಕೋಟಿದು ಆಫರ್ ಬರೋದಂದ್ರೆ ನಾನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಿದೆ. ನನಗೆ ಯಾರು ಆಫರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ, ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಗುರ್ತಿದೆ. ನನಗೆ ಯಾರು ಆಫರ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. 50 ಕೋಟಿ 100 ಕೋಟಿ ಏನೂ ಆಗಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು 135 ಮಂದಿ ಗಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಟೋಟಲ್ ಗಟ್ಟಿದೆ. ಯಾರು ಬಿಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಒಂದು ಶಾಸಕರು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನೀವು 100 ಕೋಟಿ ಕೊಡಲಿ, ಏನು ಕೊಡಲಿ, ಯಾರು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಇದು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಇದೆ ಸರ್, ವಿಭಾಗ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾದ ಅಷ್ಟೇ, ಮತ್ತೆ ಯಾವುದೋ ಜಿಲ್ಲಾ ಇದೆ ವಿಭಾಗ ಅಂತಿದೆಯಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ. ಇದು ಬೆಲ್ಗಾಂ ಡಿವಿಷನ್ದು ವೋಟಿಂಗ್ ಇಲ್ಲೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಡಿವಿಷನ್ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು? ಬೆಲ್ಗಾಂ, ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡ, ಬಾಗಲಕೋಟ್, ಬಿಜಾಪುರ, ಹಾವೇರಿ, ಇದು ಪೂರ್ಣ ಡಿವಿಷನ್ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಬೆಲ್ಗಾಮ್ದು. ಬೆಲ್ಗಾಂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ 5 ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್. ಎಷ್ಟು ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಇದರಲ್ಲಿ? 370 ವೋಟರ್ಸ್. 370 ವೋಟರ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. विविध वादांमुळे चर्चेत असलेले मंत्री जमीर अहमद यांनी वक्फ बोर्ड निवडणुकीतही वाद निर्माण केलाय. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरली आहे. आजचा मतदानाचा दिवस चुरशीचा ठरणार आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. डिसेंबर 9 ते 20 दरम्यान होणाऱ्या बेळगावच्या अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याचं जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितलं. 9 ते 20 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. मंगळवारी बेळगावात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की अधिवेशनासाठी निवास, वाहतूक, भोजन यासारख्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕೃತ ಆದೇಶದಂತೆ ಬೆಳಗಾವಿ ಚಳಿಗಾಳಿ ಅಧಿವೇಶನ ಈಗ ಡಿಸೆಂಬರ್ 9ನೇ ತಾರೀಕಿಂದ 20ನೇ ತಾರೀಕು ತನಕ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಕಲ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ವಸತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು, ಹಾಗೂ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ಜೊತೆ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಇರ್ಬೋದು. ಸುವರ್ಣಸೌಧದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲದನ್ನು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ವಿವಿಧ ಕಮಿಟಿಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕೆಲಸವನ್ನು ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಈ ಸತಿನೂ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಥರ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ಭಾಳ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ ನಾವು ಅಧಿವೇಶನ ನಡೆಸ್ತೀವಂತ ನನಗೆ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಈ ವರ್ಷ ನಾವು ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಬೆಳಗಾವಿ ಸೆಷನ್ ಶತಮಾನೋತ್ಸವವನ್ನು ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿನೂ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ವೀರಸೌಧದ ಹತ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳು, ಹಾಗೂ ಕನಬರಗಿ ಗಂಗಾರಾವ್ ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸೋದು, ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನಾವು ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿದ್ವಿ. ಇದನ್ನು ನಾವು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ 1 ವರ್ಷ ನಡೆಯುತ್ತೆ. ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ನೇ ತಾರೀಕು ತನಕ इರುತ್ತೆ. ಸೊ ಒಂದು ಕ್ರಿಯಾ ಯೋಜನೆಯನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಧನ್ಯವಾದ. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावात झालेल्या AICC अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य नियुक्त्या झाल्याचा आरोप मंजुनाथ बनशंकरी यांनी मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकार परिषदेत केलाय. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात नियमबाह्य भरती झाली असल्याचा आरोप मंजुनाथ बनशंकरी यांनी केलाय. मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, बेळगाव स्मार्ट सिटीतील CIT IIS 2.0 योजनांतर्गत प्रकल्प समन्वयक म्हणून नियमबाह्यपणे नेमणूक करण्यात आली आहे. ही योजना 135 कोटी रुपयांच्या खर्चाची असून केंद्र सरकारकडून 80% अनुदान दिले जाते. व्यवस्थापनाने देशभरात नियमानुसार प्रक्रिया पार पाडल्याचे सांगितले आहे. मात्र बेळगावात नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप त्यांनी केला. ಸೊ ಇದು ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ನೇಮಕಾತಿ ಹಗರಣ ಅಂತ ನಾನೊಂದು
ಪತ್ರಿಕಾ ಪ್ರಕಟಣೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ 15 ನವೆಂಬರ್ ಅಂದು ನಾನು ಕೊಟ್ಟಿರ್ತೇನೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನಿರ್ದೇಶಕರು ಪ್ರತ್ಯುತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಏನು ನಾವೆಲ್ಲ ನಿಯಮ ಇದು ಪಾಲನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಇದನ್ನ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾವುದು ನಿಯಮವನ್ನು ಉಲ್ಲಂಘಿಸಿರುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಾನು ಹೇಳೋದೇನಂತ ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಸಮೇತ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನೇಮಕಾತಿ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಒಬ್ರು ಜಾಯಿಂಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಲೆವೆಲ್ ಆಫೀಸರ್ ಒಂದು ಟೈಮ್ ಲೈನ್ ಸೆಟ್ ಮಾಡಿ ನಿಯುಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಿಯುಕ್ತಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದು ಕೂಡ ಅವ್ರೇನೋ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ ಸೈ. ಈಗ ಡಬಲ್ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕಾರ್ಯಪಾಲಕ ಅಭಿಯಂತರ ಜಾಗದಲ್ಲಿ ನೀವು ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ನ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ, ಇದೆಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ. ಸೊ ನಾನು ಈಗ ಆಗ್ಬೇಕಾಗಿರೋದು ಏನಂತಂದ್ರೆ ಜಾಯಿಂಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ ಹೌಸಿಂಗ್ ಅಂಡ್ ಅರ್ಬನ್ ಅಫೇರ್ಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತಂದ್ರೆ ಹಿ ಈಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಅ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ರ್ಯಾಂಕ್ ಮಿನಿಸ್ಟರ್. ಅವರ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಈ ಒಂದು ನೇಮಕಾತಿಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಡಬಲ್ ಇ ಅವರನ್ನ ಇದನ್ನ ಈ ಪೊಸಿಷನ್ ಅಲ್ಲಿ ಕುಣಿಸ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೊಂದು 160 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇನ್ಕೇಪೇಬಲ್ ಒಂದು ಮನುಷ್ಯನ ಕೈಯಾಗಿ ಇದನ್ನು ಕೊಡಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದೇನಂತಂದ್ರೆ ಅವರೊಂದು ಪರ್ಸನಲ್ ಫೇವರೇಟಿಸಮ್ ಅಜೆಂಡಾನ ಅಚೀವ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜನರನ್ನ ಬಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ನಮ್ಮ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ MD ಅವರು. ಆಮೇಲೆ ಈ ವಿಷಯನ ನಾವು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದ್ವಿ. ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿಪುಲ್ ಬನ್ಸಲ್ ಬೆಳಗಾವಿಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅವರ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದ್ವಿ. ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಾಲಿನಿ ರಜನೀಶ್ ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದ್ವಿ. ಅದರಿಂದ ವಿಪುಲ್ ಬನ್ಸಲ್ ಅವ್ರ ರಿಪ್ಲೈ ಏನು ಬರ್ತದ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರು ವಾಪಸ್ MD ಅವರಿಗೇನ ಲೆಟರ್ ಬರೀತಾರೆ, ಏನಂತೇಳಿ ನೀವು ಇದನ್ನ ನಿಯಮಾನುಸಾರ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ನೀವೊಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರದಿ ಸಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ವಿಪುಲ್ ಬನ್ಸಲ್ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡತ್ತಾರ ಅಂತಂದ್ರೆ ತುಡುಗರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಬರೋದು, ನೀವು ಹೆಂಗ್ ತುಡುಗು ಮಾಡಿದ್ರಿ, ಯಾವ ತರ ತುಡುಗು ಮಾಡಿದ್ರಿ, ಎಷ್ಟು ತುಡುಗು ಮಾಡಿದ್ರಿ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೋ. ಸೊ ಈಗ ನಾವು ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಪ್ರತಿನಿಧಿತ್ವವನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಮುಂದಿನ 7 ದಿವಸದಲ್ಲಿ ಈ ನೇಮಕಾತಿಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಇದನ್ನ ಎಲಿಜಿಬಲ್ ಪರ್ಸನ್ ನಾವು ಕುಡಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸ್ಟೆಪ್ ಕಾನೂನಾತ್ಮಕ ಕ್ರಮವನ್ನು ಕೋರ್ಟ್ ತಗೊಳ್ತದ, ನಾವು ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಒಂದು 2 ಮಾತು ಹೇಳ್ತೀವಿ. मंजुनाथ बनशंकरी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. मंगळवारी अखिल भारतीय शेतकरी व कृषी कामगार संघटनेच्या वतीने सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाजूने घेतलेल्या धोरणांना आणि शेतकरी विरोधी नीतींना विरोध दर्शवण्यासाठी बेळगावात आंदोलन करण्यात आले. मंगळवारी अखिल भारतीय शेतकरी व कृषी कामगार संघटनेच्या वतीने सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाजूने घेतलेल्या धोरणांना आणि शेतकरी विरोधी नीतींना विरोध दर्शवण्यासाठी बेळगावात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संघटनेने निदर्शने केली आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. शेतकऱ्यांसाठी घातक असलेले विधेयके मागे घ्यावीत, तसेच कृषी कामगारांना वर्षभर रोजगार व वेतन उपलब्ध करून द्यावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशीही मागणी करण्यात आली. अखिल भारतीय शेतकरी व कृषी कामगार संघटनेचे जिल्हा संयोजक लक्कप्पा बिज्जಣ್ಣವರ್ यांनी ही मागणी मांडली. ನನ್ನ ಹೆಸರು ಲಕ್ಕಪ್ಪ ಬಿಜ್ಜಣ್ಣವರ್. ಇವತ್ತು ನಾವು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕಿಸಾನ್ ಖೇತ್ ಮಜೂರ್ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಅಖಿಲ ಭಾರತ ತುಂಬ ಕೂಡ 17ನೇ ತಾರೀಕು ಲಾಲಾ ಲಜಪತ್ ರಾಯ್ ಅವರ ಏನು ಹುತಾತ್ಮ ದಿನ ಐತ್ಲೆ ಅದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ನಮ್ಮ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕರೆಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ DC ಆಫೀಸ್ಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ DC ಆಫೀಸ್ಗಳಲ್ಲಿ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ವಿದ್ಯುತ್ ಬಿಲ್ ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತು ರೈತರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ನರೇಗಾ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ವರ್ಷವಿಡೀ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕು, ಅವ್ರ ಪಗಾರ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಈ ಬೆಳಗಾವಿ ಭಾಗದ ರೈತರು ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬೆಳೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಾರ, ಅವರಿಗೆ ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಬಗರ್ ಹುಕುಂ ಸಾಗೋದರಿಗೂ ಕೂಡ ಬೆಳೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ AIKMS ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು DC ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಒತ್ತಡ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. AIKMS ಲಕ್ಕಪ್ಪ ಬಿಜ್ಜಣ್ಣವರು, ಆಲ್ ಓವರ್ ಕರ್ನಾಟಕ ರೀ, ಆಲ್ ಓವರ್ ಕರ್ನಾಟಕದ ತುಂಬ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन.
की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज। अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ। दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया। पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे। आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम। साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात। साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। खादरवाडी गावच्या शेतकऱ्यांनी गावात निषेध मोर्चा निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी सोमवारी झालेल्या मीटिंगमध्ये संपूर्ण गावासमोर आपलं म्हणणं मांडलं। यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम ही बुडा कमिशनरने ठरवल्याचे धक्कादायक वक्तव्य केले। यामुळे या खादरवाडीच्या जमीन प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे। खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला आता नवीनच वळण लागलंय। गावच्या शेतकऱ्यांनी गावामध्ये निषेध मोर्चा निदर्शने केल्यामुळे जमीन विकणाऱ्या काही दलाल सदस्यांनी सोमवारी झालेल्या मीटिंगमध्ये संपूर्ण गावासमोर आपलं म्हणणं मांडलं। यामध्ये त्यांनी हा व्यवहार व या व्यवहाराची रक्कम ही बुडा कमिशनरने ठरवल्याचं धक्कादायक वक्तव्य केलंय। त्यामुळे या खादरवाडीच्या जमीन प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली आहे। कारण जमीन कोणतरी एक व्यक्ती घेतेय आणि व्यवहार ठरवणारी व्यक्ती दुसरीच। त्यामुळे यामध्ये काही ना काही चुकीचं दडलंय असं संपूर्ण गावातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। कमिशनरनं बोलवला होता त्यावेळेला आम्ही सर्वजण आठवड्यात गेलो त्यावेळेला तुमच्या पण कमिटी लोक होते त्याच्यात त्यावेळेला काय ठरलं आम्ही इथनं गेलो कमिशनरच्या घराकडे की त्यांना सांगितलं की बाबा त्या मदगावची जमीन 19 लाखांना आम्ही घेतला आणि 19 लाखात तुम्ही जे दिवसाचं आम्ही घेतो नाही तर नाही म्हटलं मग आमच्याकडनं आम्ही काय देत नाही म्हणून परत नंतर त्यांनी जवळ 10-12 संख्या 15 वर्षानंतर आणि बोलवले आणि त्यावेळेला त्यांनी 21 लाखापर्यंत घेतो म्हणलं मग आम्ही तिथं परत देत नाही म्हणून आणि तिथं आल्यानंतर आमच्या कंपनीत त्याला काय म्हणजे विचारलं आमच्या अनेक त्यांनी काय बोलतात का तसे काय नाही बुड्डाचा काय 21 लाखात आणि काय बोलता आमच्या कमिटी ठेवल्यानंतर त्या विचाराने सांगितले नाही की तो आणि काय बोलता बोलून। सर्वांना नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपल्या गावामध्ये जे मीटिंग झालं त्या मीटिंगला आपल्या गावातील जे वारी कमिटीतील सदस्य होते त्या सदस्यांना आम्ही काल निदर्शने करून गाव जागरण करून त्यांना आम्ही इशारा दिला होता आणि त्यांना आम्ही गावामध्ये
जे काय विकण्यासाठी किंवा जी जमीन विकलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे त्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं असे आम्ही त्यांना बोललेलं होतं आणि त्या बोलण्याला संपूर्ण गावच्या शब्दाला किंमत ठेवून आज त्या कमिटीतल्या 18 मेंबरपैकी 1 मेंबर आपले नारायण भाऊ पाटील यांनी संपूर्ण गावाला येऊन आपलं जे काय त्या कमिटीमध्ये घडलेलं आहे आणि यांच्या मताप्रमाणे जिथपर्यंत काय त्यांना माहीत होतं त्याचा त्यांनी आपलं मत त्यांनी इथं संपूर्ण गावासमोर व्यक्त केलेलं आहे आणि त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचं मत ऐकून घेतलेलं आहे आणि या त्यांच्या मतानंतर आता आज आपल्या खादरवडी गावामध्ये गावच्या शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण रयताच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जो काही निर्णय होईल तो निर्णय गावच्या हातामध्ये राखून ठेवलेला आहे. कारण आम्हाला अजून किती जणांची साथ मिळते आणि शेवट यामध्ये भ्रष्टाचार केलेला कोण उरतो किंवा किती जण उरतात हे संपूर्ण गावाला बघायचं आहे आणि संपूर्ण आपल्या बेळगावकरांना बघायचं आहे. आणि आता इथून पुढं या प्रकरणाला ह्या प्रकरणाला खरी दिशा मिळालेली आहे. कारण वादी कमिटीतील 18 सदस्यापैकी एक सदस्य नारायण भाऊ पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही बाकी सदस्यांना पण इशारा देणार आहोत. कारण त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते गावच्या रयतेच्या वतीनं भयंकर अपमानास्पद आहे. रयतेवर फार मोठा अन्याय झालेला आहे. रयतेवर अत्याचार झालेला आहे. गावची जमीन विकलेली आहे. गावची त्यांनी खादरवाडीची शान विकलेली आहे. खादरवाडीचे जे डोंगरातील देव आहेत ते विकलेले आहेत. त्यामुळं या सर्वांनी गावाला सहकार्य करून जे नावानं करण्यासाठी पैसे अडकलेले आहेत ते पैसे वसूल करून द्यावे आणि नावानं करण्याचं जे काम ठरलेलं आहे ते काम त्यांनी पूर्णत्वास न्यावं इतकंच आम्ही संपूर्ण गाव. बुडाच्या पेपरनुसार बुडाने दिलेल्या रेटनुसार हा व्यवहार बुडाने 1,08,00,000 प्रति एकर असा ठरवलेला असतानाही गावच्या शेतकऱ्यांना फक्त एकरी 1,00,000 देण्यात आलेत. त्यामुळे खादरवाडीच्या शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट KMM मराठी बेळगाव. 12 नंबर शाळा महाद्वार रोड ते कपिलेश्वर मंदिर येथील गटारीची समस्या गंभीर होती. तब्बल 20 वर्षांनंतर या गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आलाय. 12 नंबर शाळा महाद्वार रोड ते कपिलेश्वर मंदिर येथील गटारीची समस्या फार गंभीर असल्यानं दरवर्षी पावसाळ्यामध्ये घरातून पाणी वाहत जात होते. तेथील स्थानिक नागरिकांनी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. याची दखल घेत गेल्या 20 वर्षांनंतर या गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका यांच्या फंडातून 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. कामाला सुरुवात केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांचे आभार मानले. माधव रोड बचकराव ज्युनियर शिवाजी पार्क युवक मंडळ या गटरची समस्या कमीत कमी 30 ते 35 वर्षापर्यंत असंच आहे. आम्ही दखल दिली तरी कोणी याचं लक्ष घालायला तयार नव्हते. हा वैशाली भटकांडे त्याने येऊन आमच्या इथं लक्ष घालून हे घरातनं पाणी जात होते आम्ही सांगितल्यानंतर त्याने पावसाच्या अगोदर हे समस्या सगळ्या दूर करून गटरची सुरुवात करलेली आहे. आम्ही त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. शिवाजी पार्क ते कपिलेश्वर मंदिरपर्यंत गेले 20 वर्ष ही गटरची समस्या चालू आहे. येथील लोकांनी आम्हाला येथील गटरीची समस्या सांगितली आहे की आम्ही महानगरपालिकेने 12 लाख रुपये सँक्शन केले आहेत. तरी ही गटरची समस्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून त्यांना व्यवस्था चांगली करून देऊ.
यावेळी कॉन्ट्रॅक्टर BL टपाली व महापालिका अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी अल्पसंख्याक कोट्यात मंत्रिपद द्यावं अशी मागणी केली आहे. मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी अल्पसंख्याक कोट्यात मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली आहे. मंगळवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत. एवढ्या मोठ्या जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद द्यायला हवे. बेंगळूर सारख्या मोठ्या जिल्ह्याला तुम्ही 3-4 मंत्रिपदे दिलीत, मग बेळगाव जिल्ह्यावर अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ಈಗ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮಾತಿಲ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಮಹತ್ವ ಕೊಡೋದಿಲ್ಲ? ಎತ್ತರ ಎಲ್ಲ ಒಳಗಾಗಲಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಡಬೇಕಂತೆ. ಒಂದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೂ ಕೊಡಬೇಕು, ಒಂದು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಮೈನಾರಿಟಿಗೂ ಕೊಡಬೇಕು. ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಈಗ ನಮ್ದು ಅಣ್ಣ ಅವರು 10 ವರ್ಷ ಇದ್ದರು ಶಾಸಕರು, ಅವ್ರಿಗೇನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ನಾನು ಇದ್ದೀನಿ. ಈಗ ನೋಡಿದಂದ್ರೆ ರೈಟ್ ಫ್ರಮ್ ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಯಾವಾಗೂ ಒಂದು ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಮೈನಾರಿಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಅದೆಲ್ಲರೂ ಈಗ ನಾನು ಕೇಳಾಗ್ತಾರೆ. ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಇದು ಸರ್ಕಾರದ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಒಬ್ಬರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡಬೇಕು, ಸರಿ ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ಕೊಡಬೇಕು, ಕೊಡಬೇಕು ಮೈನಾರಿಟಿ ಅವ್ರಿಗೆ. ಈಗ ಹೆಂಗೆ ನಮ್ಮದು ಮಹಿಳಾ ಕೋಟಾ ಒಳಗೆ ಮೇಡಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಮಹಿಳಾ ಕೋಟಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೈನಾರಿಟಿ ಕೋಟಾದಿಂದ ಯಾಕೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ? ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಆಕಾಂಕ್ಷಿ ಇದ್ದೀರಿ? ಅಫ್ಕೋರ್ಸ್, ಯಾಕಿಲ್ಲ? ಯಾರಿಲ್ಲಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರೋ, ಎಲ್ಲರೂ ಆಕಾಂಕ್ಷಿ ಇರೋರು. ಮತ್ತು ಬರೀ 2 ಸಚಿವ ಸ್ಥಾನ ನಮಗೆ ಯಾಕೆ ಇರಬೇಕು? ಮೈನಾರಿಟಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಅಷ್ಟೇ ಅದ. ನಾವು ಅದ ಪ್ರಮಾಣ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಪ್ರಮಾಣ ಪಾರ್ಟಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಪ್ರಮಾಣ ಕೊಡಬೇಕು. ಯಾರು ಕೊಡೋದಿಲ್ಲ? ಡಿಮಾಂಡ್ ಯಾವಾಗ ಇರ್ತೈತೆ ನಮ್ಮದು. ನಿಮ್ಮ ನಾಯಕರ ಗಮನಕ್ಕೆ ತೊಗೊಂಬರ್ತಿತ್ತು, CM ಅವ್ರ ಗಮನಕ್ಕೆ, CM ಹೈಕಮಾಂಡ್. ನಾ ಮೊದಲು ನಮ್ಮ ನಾಯಕ ಅಂದರೆ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಮುಂದೆ ಹೋಗಿದ್ದಂದ್ರೆ, ಅವ್ರು ನಮ್ಮದು ಹೆಸರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ನಾ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೇನೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗೋದು, ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಮುಂದೆ. उत्तर कर्नाटकातील अल्पसंख्याकांना मंत्रिपद का देत नाहीत यावर आमचे जिल्हामंत्री आणि नेते सतीश जारकिहोळी यांना मी विचारतो. जर त्यांनी माझे नाव शिफारस केले तर मी वरिष्ठ नेत्यांकडे माझी मागणी मांडेन. मी पक्षासाठी काम केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. हुच्चेश्वर महास्वामी हे एक चमत्कारी व्यक्ती होते. त्यांनी लिंगैक्य होण्यापूर्वी नंदीश्वरांना पट्टाभिषेक केला. उभयमूर्ती मुक्कप्पा स्वामीजी भक्तांचे संकट दूर करत आले आहेत, असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले. हुच्चेश्वर महास्वामी हे एक चमत्कारी व्यक्ती होते. त्यांनी लिंगैक्य होण्यापूर्वी नंदीश्वरांना पट्टाभिषेक केला. उभयमूर्ती मुक्कप्पा स्वामीजी भक्तांचे संकट दूर करत आले आहेत, असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले. सोमवारी लक्ष्मी टेकडी येथे असलेल्या बेळगाव हुक्केरी हिरेमठाच्या शाखा मठात मुक्कप्पा स्वामीजींबद्दल भक्तांना माहिती देताना ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की मुक्कप्पा स्वामी हे भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारे चमत्कारी पुरुष आहेत. ते फक्त 3 वेळा जेवतात आणि पाणी घेतात, पण भक्तांवर त्यांचे अपार प्रेम आहे. आज मठामध्ये स्वामीजी आले हे आमच्यासाठी भाग्याचे आहे, असे ते म्हणाले. ನಿನ್ನೆ ದಿನ ನಮ್ಮ ಹುಕ್ಕೇರಿಯ ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಮಗನ ಮದುವೆಗೆ ತಿಪ್ಪೇಸ್ವಾಮಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದರು. ತಿಪ್ಪೇಸ್ವಾಮಿ ಅವರು ಬಂದು ಮಠಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ಮುಕ್ಕಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಕೂಡ ಮುಕ್ಕಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ನೋಡಿರ್ಲಿಲ್ಲ. ತಿಪ್ಪೇಸ್ವಾಮಿ ಅವರಾದ್ರು ನೀವು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನೀವು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರಬೇಕು, ಮುಕ್ಕಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಗಳನ್ನ ನೋಡಬೇಕು ಅಂದಾಗ ನಾನು ಅವ್ರು ಕೇಳಿದೆ, ಅವ್ರ ಮಠಕ್ಕೂ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದಾ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ
ನೀವು ಬನ್ನಿ. ನೀವು ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನೀವು ಸ್ವಾಮಿಗಳು, ಅವರು ಸ್ವಾಮಿಗಳು, ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡೋದು ಬನ್ನಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಬಹುಶಃ ಇಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಸ್ವತಃ ನೀವು ಇವತ್ತು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ಮೂಕಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಗಳು 3 ಹೊತ್ತು ಪೂಜೆ ಪ್ರಸಾದ ಮಾಡಬೇಕು, ನಡುವೆ ಏನೂ ಇರಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತರ ಎಲ್ಲಾ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡುವಂತ ಅಪರೂಪದ ಗುರುಗಳು. ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದಾದ ನಂತರ ಪಾದ ಪೂಜೆ ನಡೀತದೆ. ಇವತ್ತಿಗೇನು ಬೇರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಈ ಪಾದ ಪೂಜೆಯೊಳಗೆ ಹುಕ್ಕೇರಿಯಿಂದ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಿಂದ 5 ಜನ ಸದ್ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಪಾದ ಪೂಜೆ ಕೂತ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಹುಕ್ಕೇರಿಯಿಂದ ಮಹಾವೀರ್ ನಿಲಿಸ್ಗಿ, ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್, ದಿಲೀಪ್ ಕುರಂದ್ವಾಡಿ, ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಗೌಡ್ರು, ಕಾಡ್ಗೌಡ್ರು ಮತ್ತು ಪ್ರಭಾವತಿ ಭಟ್ ಅವರು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಬಾತೆಯವರು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಹಿರೇಮಠ ಸರು, ನಂತರ ಸೌಡಿಯವರು, ಮತ್ತೆ ಇನ್ನು ಕ್ಯೂರ್ಸನ್ ಅವರು, ಒಂದು 5 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲಂತೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ನಡೀತದೆ. ಬಂದು ಪಾದ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಅವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಪಡೆಯುವುದು. ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದೇನಂತಂದ್ರೆ ಅವರು ಇನ್ನೂ ವಿವರವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನನ್ನ ಗೊತ್ತಿರುವುದು ಅಷ್ಟೇನೆ, ಹಿಂದೆ ಹುಚ್ಚೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪವಾಡ ಪುರುಷರು. ಆ ಪವಾಡ ಪುರುಷರು ಅವರು ಲಿಂಗೈಕ್ಯರಾಗುವಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವರು ಬರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂದಾಗ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಯೇ ಸೇವೆ ಮಾಡುವಂತ ನಂದೀಶ್ವರನಿಗೆ ಅವರು ಪಟ್ಟವನ್ನು ಗಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾ ಕೇಳಿದ್ರು. ಇನ್ನು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ಬಾಯಿಂದ ಅದೇನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೇಳೋಣ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಇವತ್ತು ಬೇರೆ ಏನೇನು ಇಲ್ಲ, ನೋಡೋದು, ಆನಂದ ಪಡೋದು, ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಿಗಲಿ ಅನ್ಕೊಂಡು ಈಗ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಂತರದಲ್ಲಿ ಪಾದ ಪೂಜೆ ನಡೀತದೆ. ನಂತರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಠದಿಂದ ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆ ನಡೀತದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಪಾದ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಮೂಕಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ತದೆ. ಅವ್ರು ಹ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಇದು 2ನೇ ದಿನನೇ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ತಿಪ್ಪೇಸ್ವಾಮಿ ಅವರಿಗೆ ನೀವು मुकप्पा स्वामींचे दर्शन घेतल्याने आम्ही भावुक झालो आहोत. आम्ही त्यांच्या कथा ऐकल्या होत्या, पण त्यांना पाहिले नव्हते, असे भक्त म्हणाले. उच्चेश्वर स्वामी हेही चमत्कारी व्यक्ती होते. त्यांनी लिंगैक्य होण्यापूर्वी नंदीश्वरांना पट्टाभिषेक केला, हे विशेष आहे. तेव्हापासून आजपर्यंत मठाचा वारसा आणि समाजसेवा सुरू आहे, हे अभिमानाचे कारण असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमापूर्वी मुक्कप्पा स्वामीजी यांची पादपूजा करण्यात आली. कर्नाटक कार्यरत पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, महेश बाते, वीरेश किवडसन्नवर, MV हिरेमठ, चंद्रशेखर साळीसवडेमठ, महावीर निलसगी, अशोक पाटील, हुकेरी BEO प्रभावती पाटील, तिप्पेस्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो खो स्पर्धेमध्ये बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीमध्ये म्हैसूरला पराभूत करत विजेतेपद पटकावले. बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीमध्ये म्हैसूरला पराभूत करत विजेतेपद पटकावले. संघाचे आगमन बेळगाव रेल्वे स्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते RM चौगुले यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी सर्व खेळाडूंना गुलाब पुष्प आणि पेढे देऊन अभिनंदन केले व अल्पोपहाराचे आयोजन केले. RM चौगुले यांनी खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करताना भविष्यात देश पातळीवर बेळगावचे नाव उंचावावे अशा शुभेच्छा दिल्या. बेळगावच्या संघाने बंगळूर, रायचूर आणि बागलकोटचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बलाढ्य म्हैसूर संघाचा 1 गडी व 5 मिनिटे राखून दारुण पराभव केला. संघातील सोहम भातकांडे याचा संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार खेळ झाला. याशिवाय तरळे, राज भातकांडे, संकल्प सांबरेकर, वैभव भातकांडे, कार्तिक भातकांडे, वैभव गोरे, श्रीधर कटांबळे यांनी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. संघाला प्रशिक्षक प्रदीप भांदुर्गे आणि अरविंद मन्नोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो खो संघटनेचे सचिव नारायण पाटील, नितीन नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी संघाला प्रोत्साहन दिले. रवी पाटील, KMM मराठी, बेळगाव. आणि याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई,
लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेलगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा व महिला आघाडी शाखा सावगाव यांच्या वतीने रविवारी आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा व महिला आघाडी शाखा सावगाव यांच्या वतीने रविवारी आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर्यम चौगुले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मारुती कदम होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी बोलताना आर्यम चौगुले म्हणाले की ग्रामीण भागातील लोककला जपायची असल्यास मराठी भाषा व संस्कृती टिकली पाहिजे. मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेचं आयोजन आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे महिला व युवा या संघटनेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष मारुती कदम साहेब, स्वागताध्यक्ष लिंगाप्पा मोरे, उद्घाटनाला उपस्थित असलेले चंद्रकांतदादा कुंडुसकर, व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये आपण इतर ठिकाणी बघतो की एवढं मोठं व्यासपीठ आम्हाला क्वचितच गावातून बघायला मिळतंय. पण या तिन्ही गावचं वैशिष्ट्य आहे. मी वंदरी साहेबांच्या गावामध्ये सुद्धा पाहिलंय. आता आमचे नारायण केदारी वगैरे आहेत, त्या ठिकाणी आहेत, आपले मंडळीचे ठिकाणी कार्यकर्ते आहेत, सांगावचे आहेत. या तिन्ही गावामध्ये जो कार्यक्रम होत आहे तसं बेळगावी सुद्धा मी पाहतोय की फार मोठ्या प्रमाणात असे व्यासपीठ त्याने अतिमहनीय लोकांना बोलवून हा कार्यक्रम करतात. या ठिकाणी आमचा खरोखर ऊर करून येतोय की आपली समिती आपल्या समाजासाठी काहीतरी करते. हा कार्यक्रम आजच्या या युवा पिढीला एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचं कार्य करतात. आता तुम्ही पाहताय की आपल्या खेडोपाड्यातली मुलं आता देशपातळीवर डान्स स्पर्धेमध्ये मगाशी डान्स इंडिया डान्स किंवा झी TV वरती आपण पाहतोय. याच्या मागे कारण आहे अशा पद्धतीची छोटी छोटी व्यासपीठं ती की ह्या कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देतात, त्यांना धीर देतात. त्यामुळेच असेच हे डान्स करणारे स्पर्धक आमच्या देश लेवलच्या पातळीवरती जाऊन पोहोचतात. परवा मी खंडगावमध्ये गेलो होतो. अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता. त्या गावातली एक मुलगी, अतिशय सामान्य कुटुंबातली मुलगी, आता झी TV वरती त्या ठिकाणी ती स्पर्धा मारली. मग त्याचं पूर्ण श्रेय त्या मंडळाला जाते. कारण गेली कित्येक वर्ष ते मंडळ त्या ठिकाणी डान्स स्पर्धेचं आयोजन, भाषण स्पर्धेचं आयोजन, बऱ्याच ज्या आपल्या युवकांमधल्या कला आहे, युवतीमधल्या कला आहे, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि म्हणूनच असे स्पर्धक देशपातळीवरती पोहोचतात. त्याबद्दल मी आमच्या महाराष्ट्र एकीकरण समिती महिला व युवा आघाडीला मी प्रथमतः धन्यवाद देतो. आज या समितीचं व्यासपीठ असल्यानंतर
थोडक्यातच मी राजकीय व्यासपीठ हा नाही आहे, पण महाराष्ट्र शिक्षण समितीचं व्यासपीठ आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो जसं व्यासपीठ तसंच मी भाषण आतापर्यंत केलेलं आहे. पण हे व्यासपीठ हे माझा हक्काच आहे. मला सांगताना की बऱ्याच गावामध्ये आज मराठी संस्कृती लोप पावताना मला दिसते आहे. आज विविध गावामध्ये आम्ही पाहतोय संपूर्ण 90% मराठी समाज आहे, पण मराठी हा मराठीच्या मागे नाही आहे. आज तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही रिझल्ट पाहिला, तुम्ही का मराठीच्या मागे नाही? एखाद्या कन्नड व्यक्तीच्या एखाद्या महिलेच्या पाठीमध्ये तुम्ही मतदान देऊन एका कन्नड व्यक्तीला ठिकाणी निवडून देता. कार्यक्रमात मये समिती युवा आघाडी अध्यक्षपदी राजू केणियकर यांची निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील कलाकारांनी सहभाग घेतला. विविध प्रकारच्या नृत्य प्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कदम यांनी केले. यावेळी निंगाप्पा मोरे, नारायण कडलीकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या प्रेमा मोरे, माजी तालुका पंचायत सदस्या नीरा काकतकर, माजी तालुका पंचायत सदस्या कमल मन्नोळकर, चेतन पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, लक्ष्मण हिरोजी आदी मान्यवर उपस्थित होते. रवी पाटील, KMM मराठी, बेळगाव. दादरहून हुबळीला जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेस रेल्वेखाली अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी किल्ला तलावाच्या मागील रेल्वे रुळावर घडली आहे. दादरहून हुबळीला जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेस रेल्वेखाली अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी किल्ला तलावाच्या मागील रेल्वे रुळावर घडली आहे. दादरहून हुबळीला जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेसखाली अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली. त्यानंतर मागून येणाऱ्या मिरज रेल्वेच्या चालकाला मृतदेह दिसला, त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली. यानंतर बेळगाव रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचून तपास करण्यात आला. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. रायबाग येथे 537वी कनक जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये तहसीलदारांविरुद्ध स्वामीजींनी नाराजी व्यक्त केली. रायबाग येथे 537वी कनकदास जयंती उत्सव कार्यक्रमात तहसीलदारांविरुद्ध स्वामीजींनी नाराजी व्यक्त केली. तालुका प्रशासन, समाज कल्याण विभाग, नगर परिषद आणि कर्नाटक प्रदेश कुरुब संघ रायबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 537व्या कनकदास जयंती महोत्सवाचे उद्घाटन मखणापूर सोमेश्वर स्वामीजी आणि आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी कनकदासांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. यानंतर व्यासपीठावर बोलताना रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले की कनकदास यांना एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित न ठेवता त्यांची जयंती सर्व समाजाने मोठ्या उत्साहाने साजरी करावी. समाजातील जातीभेदाचे अंतर कमी करण्यासाठी कनकदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मौलिक विचार दिले असून त्यांनी दास साहित्याला वैचारिक पाया दिलाय. रायबाग येथील नवीन संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयातील प्राध्यापक संजय तोळे यांनी व्याख्यान दिले. त्यानंतर मखणापूर पीठाचे सोमेश्वर स्वामीजींनी कार्यक्रमाचे आशीर्वचन देताना रायबाग तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. तहसीलदार सुरेश मुंजे यांनी स्वतःच्या नेतृत्वात आयोजित तालुका पातळीवरील महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात वैयक्तिक कामाचे कारण देत कार्यक्रम अर्धवट सोडला. शिवाय व्याख्यान देणाऱ्यांना भाषण लवकर संपवण्यासाठी आणि आयोजकांकडून सूचनापत्र दिल्याचे दिसले. हे अतिशय खेदजनक आहे असे स्वामीजींनी नमूद केलं. व्याख्यान देणाऱ्यांना थांबवण्यासाठी चिठ्ठी पाठवली जाणं अपमानकारक आहे. अधिकाऱ्यांना संत महापुरुषांबद्दल कधी आणि कसं समजेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ಈಗ ತಾನೇ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಮಾತಾಡೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಇದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು, ಏನಂತಾರಲ್ಲ ಸಂದೇಶ, ಬಿಡ್ರಿ ಸಾಕು ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅಲ್ಲ, ಮಾತಾಡೋರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಸಾಕು ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ, ಕೇಳುವುದು ಯಾವಾಗ ನಾವು? ಹೌದಲ್ಲ, ಕೇಳುವುದೆಂದ ಮನೆಗನಕರ ಆಗುದಿಲ್ಲ ಕೇಳಕ್ಕ. ಮನೆಗೂ ಅದರ ವಿಚಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಮತ್ ಕೇಳುವುದು ಯಾವಾಗ? ಅಲ್ಲ, ಅವ್ರ ಪಾಪ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ ನೀವು ಹೇಳಿರ್ತೀರಿ. ಯಾರು ನಮ್ಮ ಬೆಕ್ಕೇರಿ ಬಿರ್ಡಿ ಅವರು ಏನದಾರಲ್ಲ, ಎಂದ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀರಿ, ಅಂದೇ ಅವ್ರು ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ತಗೊಂಡು ತಲೆ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಮ್ ಊರಾಗ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಹಂಚ್ಬೇಕಂದ್ರ ನೀವು ಚೀಟಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರ. ಅದನ್ನ ಬ್ಯಾಡ ಬಿಡ್ರಿ. ವಿಚಾರಗಳು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಡೈವರ್ಟ್ ಆಗಲಾರ್ದಾಗ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ನೀವು.
ಹೌದಲ್ಲ? ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರಿಗೆ ಹಿಡಿಸೋದಿಲ್ಲ ಅಂತೇನಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಕೆಲಸದ ಒತ್ತಡಕ್ಕಾಗಿ ಅದನ್ನ ಬಿಡಿಸುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ. या कार्यक्रमामध्ये साहित्यिक श्रुती हेग्गे यांच्या श्रुती गझल पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर PhD केलेले, PSI पदासाठी निवड झालेले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तालुका स्तरावरील या महत्त्वाच्या कार्यक्रमात उपस्थिती कमी असल्याचं प्रकर्षानं जाणवलं. हारुगिरी येथे कणकदासांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे, समाज कल्याण अधिकारी VS चंदरगी, CPI BS मंटूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KMM मराठी, रायबाग. अथणीहून विजापूरकडे जात असताना एका कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकून अपघात झाला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून कारमधील चौघांची स्थिती गंभीर आहे. अथणीहून विजापूरकडे जात असताना एका कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून कारमधील चौघांची स्थिती गंभीर आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये अथणीतील सरकारी शाळेतील शिक्षक आणि इतर 3 जण होते अशी माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच ऐगळी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केलाय. जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. 9 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार बेळगावात हिवाळी अधिवेशन. अधिवेशनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली माहिती. खादरवाडी गावच्या जमीन प्रकरणाला नवीन कलाटणी. जमीन व्यवहाराची रक्कम बुडा कमिशनरने ठरवल्याचे धक्कादायक वक्तव्य. खादरवाडी शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया. अल्पसंख्याक कोट्यात मंत्रिपद द्यावे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केली मागणी. बेळगावात पत्रकारांसमोर त्यांनी मांडली भूमिका. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.